श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार सगळ्यांना. मकर संक्रांत झाली, हळदी कुंकाचा कार्यक्रम सुरू झाला आणि बायकांची हळदी कुंकांना जाण्याची गर्दी वाढली. आणि अशातच एक लेख वाचण्यात आला आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचावासा वाटला म्हणून शेअर करते आहे. तर याचं तात्पर्य असं आलं की आपल्या ज्ञानाचा अहंकार कधीही येऊ देऊ नका किंवा कधी यायला नाही पाहिजे, त्याबद्दलचा हा लेख आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण ते बघूयात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर काय झाले, कालिदासांना ही जाणीव झाली होती की ते खूप मोठे ज्ञानी झालेत. एकदा प्रवासात त्यांना तहान लागली. त्यांनी पाहिलं की जवळच एक वृद्ध स्त्री विहिरीवरच पाणी भरत आहे. कालिदास म्हणाले, माते, मला पाणी देशील तर तुला खूप पुण्य मिळेल. वृद्ध स्त्री म्हणाली, बाळा, मी तुला ओळखलं नाही, कृपया तू तुझा परिचय दे, मग मी तुला पाणी देते. मग कालिदासाने परिचय देण्यास सुरुवात केली. कालिदास म्हणाले, मी प्रवासी आहे. वृद्ध स्त्री म्हणाली, प्रवासी तर फक्त दोनच आहेत, एक चंद्र आणि दुसरा सूर्य, जे दिवस रात्र चालतच असतात. कालिदास म्हणाले, मी अतिथी आहे, पाणी मिळेल? वृद्ध स्त्री म्हणाली, अरे, अतिथी तर फक्त दोनच आहेत, एक धन आणि दुसरं तारुण्य, ते निघून जातात. खरं सांग, तू कोण आहेस? कालिदास म्हणाले, मी सहनशील आहे, आता तरी पाणी मिळेल? वृद्ध स्त्री म्हणाली, अरे, सहनशील तर फक्त दोनच आहेत, एक धरती आणि दुसरं झाड. धरती, जी पुण्यवान लोकांच्या बरोबर पापी लोकांचं देखील ओझं घेऊन आहे, आणि झाड, ज्यांना दगड मारला तरी ती मधुर फळच देतात. कालिदास आता हतबल झाले. कालिदास म्हणाले, मी हट्टी आहे. वृद्ध स्त्री म्हणाली, नाही, तू हट्टी कसा असशील? हट्टी तर फक्त दोनच आहेत, एक नख आणि दुसरे केस, कितीही कापले तरी परत वाढतातच. कालिदास आता कंटाळले आणि कालिदास म्हणाले, मी मूर्ख आहे. वृद्ध स्त्री म्हणाली, मूर्ख तर फक्त दोनच आहेत, एक असा राजा ज्याची योग्यता नसताना तो सर्वांच्यावर राज्य करतो, आणि दुसरा दरबारातील भाट, जो त्या राजाला रिझवण्यासाठी चुकीच्या गोष्टीला खरं सिद्ध करण्याची चेष्टा करतो. कालिदास आता काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. ते त्या स्त्रीच्या पायावर डोकं ठेवून पाण्यासाठी विनवणी करू लागले. वृद्ध स्त्री म्हणाली, उड बाळा. आवाज ऐकून कालिदासांनी वर पाहिलं तर त्या स्त्रीच्या जागी साक्षात सरस्वती देवी उभी होती. कालिदास आता नतमस्तक झाले. सरस्वती देवी कालिदासांना म्हणाली, शिक्षणाने ज्ञान येते, अहंकार नाही. शिक्षणाच्या बळावर मिळालेला मान, सन्मान आणि प्रतिष्ठा, यालाच तू सर्वस्व समजलास आणि त्याचा तुला अहंकार झाला. तुझे डोळे उघडणे आवश्यक होते. कालिदासांना त्याची चूक समजली. ते भरपूर पाणी पिऊन पुढील प्रवासाला निघाले. याचं तात्पर्य एवढंच की विद्वत्तेवर कधीच गर्व करू नका. वाचनात हा एक सुंदर लेख आला आणि लिहिणाऱ्याचे पण आभार की त्यांनी हा आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवला. चांगलं वाटलं म्हणून तुमच्यापर्यंत शेअर केला. आवडल्यास लाईक करा. आणि एक कटू सत्य आहे की 1,84,00,000 योनींमध्ये फक्त माणूस पैसे कमवतो, पण माणसाने पैसे कमवून सुद्धा त्याचे कधीच पोट भरत नाही. खरं आहे. म्हणून ज्ञान मिळवा आणि ज्ञान वाटप करा. जेवढे आपण ज्ञान दुसऱ्याला देऊ तेवढे आपल्या ज्ञानात वृद्धी होत राहते आणि ज्ञान मिळवण्याची तेवढीच अजून जास्त गोडी आपल्याला निर्माण होते. परंतु ज्ञान आल्यावर त्याचा अहंकार करू नये, उतू नये, मातू नये आणि सगळ्यांची मदत करत राहावी. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.